आज आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्यातली अशी गोष्ट सांगणार आहोत जी आम्ही आजपर्यंत कधीच कोणाला सांगितली नाही। माझी आणि माझी पहिली भेट कुठं आणि कशी झाली, आमची ओळख कशी झाली हे तुम्हाला आम्ही आमच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहोत। तर स्वागत आहे सगळ्यांचंच किरण गोटे ऑफिशियल या चॅनलमध्ये। तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। आता इकडे अर्चना कपडे धुते मित्रांनो, नक्कीच आम्ही तुम्हाला आमचा व्हिडिओ सगळा सांगणार आहोत। तर आपला व्हिडिओ असाच नक्कीच बघत राहा। आजच्या व्हिडिओला सुरुवात आपण अर्चनाचे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि हीच ती जागा आहे मित्रांनो जिथून आमचा व्हिडिओ व्हायरल खरंच झाला होता। तो अचानक माझ्याकडून डिलीट झाला, तुम्ही बघू शकताय तीच जागा आहे ही, इथूनच आमचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि इथंच तो व्हिडिओ डिलीट झाला। तर अर्चनाची माझी भेट आता कशी आणि कुठे झाली तर तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच सांगणार आहोत। तर अर्चना सांगून थोडं मग मी सांगतो तुम्हाला। तर तुम्हाला तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मम्मीची तब्येत खराब आहे। तर त्याच्यानंतर आम्ही रूम चेंज केला, दुसरीकडे आलो राहायला। मग बऱ्यापैकी आईची तब्येत चांगली झाली कारण की सगळं लक्ष म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्ही चांगलं ट्रीटमेंट केलं समजा। आम्ही इकडे म्हणजे ते रूम चेंज केल्याच्या नंतर ठाण्यामध्येच आम्ही राहत होतो, त्या एरियामध्येच रूम चेंज केला। तर बऱ्यापैकी मम्मीची तब्येत चांगली झाली, व्यवस्थित झाली होती कारण आम्ही सगळ्यात जास्त मी लक्ष दिलं होतं मम्मीकडं आणि म्हणजे त्याच्यामुळंच तिची तब्येत बऱ्यापैकी नीट झाली। त्याच्यानंतर मग हळूहळू आमची भेट झाली। म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे ही कंपनीच्या कामाला जात होती, आता अर्चनाला नाही सांगता आलं, ज्या कंपनीत अर्चना कामाला जात होती मी पण त्याच साईडला कंपनीत कामाला जात होतो। मग असं करता करता मग अर्चनाची मम्मी माझी चांगली ओळख झाली अर्चनाच्या मम्मी बरोबर माझी। आधी ओळख नाही झाली, तुझ्या मम्मीची माझी, तुझी नाही, तिच्या मम्मीची माझी चांगली ओळख झाली। मग चांगली ओळख झाल्यानंतर तिच्या मम्मीला बाबा माहीत झालं की मी पण तिकडंच कामाला जातोय। मग हिनं कधी मला वाटतं 1-2 वेळेस काय डब्बा वगैरे नेला नव्हता वाटते कामावरती। मग अर्चनाची मम्मी म्हणली बाबा तुम्ही हा डब्बा अर्चनापर्यंत नेता का? तर मी म्हटलं चालेल, आता तोच रस्ता आहे, कोणी पण साहजिकच नेऊन देईल ना, कारण की आतमध्ये थोडीच कंपनीमध्ये कोणाला भेटू देतात, डायरेक्ट डब्बा आपल्याला गेटवर ठेवावा लागतो, वॉचमॅन येऊन घेऊन जातो। मग आम्ही डब्बा घेऊन गेलो होतो आणि माझं नशीब एवढं चांगलं की मला तेव्हाच अर्चना भेटली आणि आमची ती पहिली भेट बरं का। पहिल्या दिवशी जी पहिला आम्ही डब्बा नेला तीच आमची पहिली भेट आहे का नाही? पहिली भेट होती आणि मला माहित पण नव्हतं की हा डब्बा माझ्यासाठीच आणलाय आणि मी ह्याच एरियात आहे बाबा आणि त्या एरियातून तिथंच कामाला आहे असं नाही। आम्ही अलग अलग कामाला होतो, ती अलग कामाला होती, मी अलग कामाला होतो। मी थोडा अलीकड होते आणि ते पुढे होते। हां, पण ते रस्ता आमचा एक असल्यामुळे मग मी डब्बा घेऊन गेलो। मग अर्चनाला डब्बा देण्यासाठी मी तिथं सिक्युरिटीला विचारलं तर तिथं अर्चनाच भेटली मला। मग मी सरळ अर्चनाला डब्बा दिला। आमची तेवढीच पहिली भेट फर्स्ट टाईम झालेली। आता आम्ही व्हिडिओमध्ये जो मुद्दा तुम्हाला सांगत आहोत त्यामुळे सांगतो की आमची पहिली भेट कुठं झाली आणि मग तिथून पुढं आमचं बोलणं वगैरे कसं झालं काय झालं। मग आता आमची तिथं पहिली भेट झाली। मग अर्चनाला मी डब्बा वगैरे दिला, मी माझ्या कामावर गेलो, अर्चना घरी आली, अर्चना तिच्या आईला बडबड केली कशाला डब्बा दिला, मी ओळखत नाही काय नाही असं त्यांचं झालं। त्याच्यानंतर मग बऱ्याच दिवस मला ही बोलत नव्हती आणि हिची मम्मी पण मग मला बोलतच नव्हती, आमचा डब्बा वगैरे मग बंद झालं। त्याच्यानंतर मग पुन्हा हिच्या मम्मीनं एक वेळेस ही असंच कामाला गेली, मग परत माझ्याकडे डब्बा दिला। मग मी तो डब्बा गेटवरच ठेवला, हिला नाही भेटलो, गेटवर डब्बा ठेवला आणि मी निघून गेलो। पण मग त्या तिथं कंपनीत तिच्या फ्रेंड वगैरे कोणीतरी सांगितलं बाबा तुला डब्बा किरणनं आणलाय, तुझा डब्बा तिथं बाहेर ठेवलेला होता। मग हिला माहीत झालं, मी असं एकदा दोनदा हिला डब्बा नेऊन दिला, हिला काय खबरच नव्हती पण सांगायच्या आतमध्ये। मग हिनंच विचार केला की जाऊ दे बाबा आपला लेट होतं डब्बा, मग हे डब्बा घेऊन येतात। मग तिनं बोलण्याचा निर्णय केला माझ्यासोबत आहे का नाही? मग म्हणजे मी बोलायला चालू केलं तेव्हापासून, म्हटलं आता चला आपल्याला डब्बा म्हणजे आणून देतात ते पण लय मोठी गोष्ट आहे की आपण दुसऱ्या म्हणजे बऱ्याच वेळेस डब्बा नव्हता नेला बरं का, असं सारखं मी नाही डब्बा दिला तिला, कधीतरी महिन्यातून 1 वेळेस म्हणा किंवा महिन्यातून 2 वेळेस म्हणा, असंच हर एका महिन्यामध्ये एक वेळेस असं समजा। असं म्हणजे आमचं जवळपास 5-6 महिने चालू होतं डब्बा न्यायचं, तिला डब्बा द्यायचा। आपण पण बोलूया कारण ते माझ्या मम्मीची हालचाल पण विचारत होते, आणि बसत होते। मी घरी जायचो, बोलत नव्हते यांच्यासोबत कारण मला चांगलं वाटत नव्हतं की आपली अनोळखी माणसं सांगा मी मेन म्हणजे पहिलं कधी बोलतच नाही। पण मी हिला बोललो नाही बरं का, तुम्हाला रिअल खरं सांगतो मित्रांनो। मग अर्चनाला मी बाबा तिच्या घरी जायचो तर तिच्या मम्मी पप्पामुळे जायचो, ते मला चांगलं बोलायचे चांगलं मानायचे। मग मी घरी जायला लागलो, ही मला बोलत नव्हती। मग नंतर तिनं मला बोलायला चालू केलं, मग आणि मी घरी तर जात होतं, मला ते एकदम फॅमिलीसारखं धरत होते। मग अर्चनाची माझी चांगलीपैकी ओळख होऊ लागली। मग आम्ही तिच्या मम्मीने जरी डबा नाही दिला मग मी डबा घेऊन जायचो, तिला डबा द्यायचो। मग असं करता करता आमची चांगले बोलणं वगैरे झालं, ओळख झाली। मग कधीमध्ये चाय वगैरे प्यायला पण मी तिच्या घरी जायचो कारण की तिच्या मम्मीची तब्येत म्हणजे खूप सिरियस होती आणि एवढ्या सिरियसमधून त्या चांगल्या झाल्यामुळं आम्हाला पण चांगलं वाटायचं आणि त्या व्यवस्थित बोलायच्या। मग आम्ही घरी जाऊन बसायचो, चाय वगैरे करायचे, तिचे पप्पा बोलायचे, पण तिचे पप्पा घरी असले तर आम्ही जात होतो, असं कधीच नाही घरी गेलो तिचे पप्पाच बोलवायचे। म्हणजे मम्मी पप्पा आमची सगळी फॅमिली असल्यामुळे ते असं बोलवत नव्हते। मम्मी पप्पा तिचे आजोबा खूप खतरनाक होते अर्चनाचे, आपल्या गावाकडचे पोस्टमॅन काठीवाले, लय डेंजर होते ते। माझ्या आजोबाला अजिबात आवडत नव्हतं, त्यांना म्हणजे कसं जुने माणसं होते ना ते आपल्या गावाकडचे, त्यांना ते बिलकुल आवडतच नव्हतं। ते घरी नसले तर मी जायचो
तिच्या आजोबा असल्यावर मी नव्हतो जात घरी. मग असं करता करता मग अर्चनाची माझी खरंच चांगली ओळख झाली बरं का. आमची ओळख झाली. एक असं फ्रेंडशिप म्हणून आम्ही बोलत होतो. मग बऱ्याच दिवस आमचे असंच घरी जा अर्चनाला बोलायचं, वडिलांना तिच्या बोलायचं, मम्मीला बोलायचं. मग असं करता करता आमची ओळख होत गेली. मग ते विचारायचे बाबा माझं गाव जिल्हा हे सगळं आम्ही सांगायचो आहे का नाही अर्चना. आमच्या ह्याच गोष्टी राहायच्या. पण आता आपला मुद्दा होता की अर्चना तुमची ओळख कशी झाली. तर मग आमची खास ओळख बरं का मित्रांनो अशीच झाली. अर्चनाच्या मम्मीची तब्येत खूप खराब होती ना. मग त्याच्या मम्मीला ते लोक इकडं आमच्या बाजूला घेऊन आले होते आमच्या एरियामध्ये, आमच्या गल्लीच्या पाठीमागं समजा. तर मग अर्चना दवाखान्यात वगैरे घेऊन जायची. मग तिनं काम जॉईन केलं, मग ती काम वगैरे करायची. हे अशी आमची खरी ओळख झाली मित्रांनो कंपनीपासून तिच्या अर्चनाच्या. तर मग मी म्हणजे त्या अर्चनाच्या गल्लीत जायचो ना, तर लोक हसायचे आजूबाजूवाले की कशाला येत असेल बाबा मुलगा तेव्हा. तर मग याची मम्मी मला लगेच घरामध्ये बोलायचं, आम्ही घरात बसायचो बोलायचो. कंपनीत जायचो मी आणि अर्चना पण. आणि तुम्हाला सांगू का खरं, मला तर अजिबात नव्हतं आवडत की माझी मम्मी घरात ही लय शहाणी होती. हिच्या मी घरी गेलो ना मित्रांनो, हिच्या मायला सांगून ना लगेच मला चाय बी करायला लावायचे आणि लगेच म्हणायचे काळू या आता नंतर. मग असं म्हटलं की मी लगेच निघून जायचं. कसं मला चांगलं नव्हतं वाटायचं घरी आपल्या. म्हणजे पहिल्यापासून आमच्या घरी आम्ही फक्त आमचे नातेवाईकच यायचे, असे दुसरे कोणी येत नव्हते. तर आमची ओळख झाल्यामुळे हे यायचे, बोलायसाठीच यायचे. पण मला नाही आवडायचं ते. मी डायरेक्ट म्हणायचे घरी जायला सांग त्यांना. पूर्ण तुम्हाला आमची स्टोरी आता तुम्हाला नक्कीच सांगत राहू कशी झाली आमची स्टोरी. तिथून पुढे आमच्या लग्नाचा विषय कसा झाला, काय झाला, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगत राहू. वापस काय पण काय अडचणी आल्या हे पण सगळं सांगणार. आपला व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय. असं बोलण्यात खूप मोठा व्हिडिओ होतोय. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू, आहे का नाही अर्चना. नक्कीच सांगत राहू, सगळ्यांनी सपोर्ट करा. तर आज तुम्हाला कळलं असं अर्चनाची माझी भेट कशी झाली, कुठं झाली. आणि असं समजू नका की आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला दाखवतोय. हे जे रिअल झालेलं आहे ते सगळं सांगत आहे तुम्हाला. तर आपला दुसरा आणि व्हिडिओ इथून नक्कीच पुढचं बघा. पण सगळं सांगणार आहे. लग्न झाल्याच्या नंतर काय झालं, वापस आम्ही किती काळ आहे टेन्शन मधून बाहेर आलो.